12-1-2च्या दरम्यान त्यांच्या अंगावरचं ब्लँकेट ओढायला लागलं. बापरे. पुन्हा मग मला पप्पा बोलले की तू ही रूम सोड. त्या रूममध्ये मी जेवण वगैरे करायला लागलो. जेवण वगैरे करायला लागलं की असं मला भासवायचं की माझ्या पाठीमागून कोणतरी आहे, माझ्या मागं कोणीतरी आहे. आणि मी पाठीमागं बघितलं तर असं काहीच नाही. पूर्ण माझी बॉडी लॉक झाली होती, पूर्ण बॉडी लॉक झाली होती. आणि माझ्या म्हणजे असं वाटलं की माझ्या म्हणजे इथं बसलं कोणतरी. एक लेडीज होती आणि तिच्या म्हणजे चेहरा नॉर्मलच होती ती, आणि कुंकू वगैरे असं लावलेली, हिरवी साडी आणि केस लांब अशी होती ती. बाबा कोणतरी माझ्या पाठीमागं आहे, माझ्यासोबत कोणतरी असं मला बघतंय. त्यानंतर त्यांना आम्ही बोलले की असं असं तुम्ही घरासाठी प्रेयर करा, तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जावा, कारण त्या ठिकाणी त्या सासूंचा त्यांचा तळमळून जीव गेलेला आहे त्या ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप लांबून आलेले आहेत, तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्ते सर. काय आपलं नाव? माझं नाव रवीना आसादे. बरं, आणि कुठे राहता तुम्ही? मी सध्या बेळगावमध्ये राहते. तिथून इकडे आलात? हां. बरं, आणि काय करता तुम्ही? मी रेस्क्यू कमांडोमध्ये कमांडो आहे, नॅचरल कमांडो फोर्समध्ये. ओके. काय काय कसे अनुभव घडले तुमच्यासोबत मॅम? सुरुवातीला माझी जी रूम होती, अगोदर आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम होता, त्यामुळं आम्ही दुसरीकडे रूम शोधत होतो. त्यानंतर मग तिथं जी रूम आम्ही शोधली ती भरपूर वर्ष तरी ती बंद होती रूम. आणि त्या ठिकाणी मग आम्ही आजूबाजूला भरपूर ठिकाणी आम्ही रूम शोधलो. त्यानंतर आम्हाला त्या ठिकाणचं लोकेशन समजलं की या ठिकाणी रूम खाली आहे. किती वर्षापूर्वीची गोष्ट? 7-8 वर्षाची गोष्ट. बरं. त्यानंतर मग त्या रूममध्ये आम्ही शिफ्ट झालो. आम्ही काही चौकशी वगैरे काही केली नाही, कारण आम्हाला एमर्जन्सी रूम पाहिजे होती, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी शिफ्ट झालो. परत मग त्यानंतर आम्ही त्या रूममध्ये गेल्यानंतर थोडे दिवस गेले व्यवस्थित. परत त्यानंतर मग माझे जे मिस्टर आहेत ते कसं त्यांची ड्युटी 8 ते 4 ही ड्युटी असायची. त्यानंतर मग मी एकटीच दिवसभर घरामध्ये, लहान बाळ होतं. आणि जी पहिली रूम होती ना त्या रूममध्ये बेड आम्ही टाकला होता, कोणी जरी आले तर त्या ठिकाणी ते बसायचे. मुलग्याला आम्ही त्या ठिकाणी झोपला की त्याला त्या ठिकाणी मी झोपवून माझं जे काही काम असेल ते मी त्या वेळेत करून घ्यायची. परत मग त्यानंतर मग मी त्याच एरियामध्ये एक मुलगा राहत होता. तो जरा म्हणजे सायको होता, पण असं नाही म्हणू शकत की कळत नव्हतं त्याला. म्हणजे थोडंफार कळत होतं की बाबा यायचं, बसायचं, त्या बाळासोबत खेळायचं, अशा गोष्टी तो करत होता. वय किती होतं त्याचं? वय 35 असणार, पण त्याची बुद्धी जी होती ना ती लहान बाळासारखी होती, विकसित नव्हती झाली. हां. त्यानंतर मग तो माझी जी रूम आहे ना त्या रूमच्या आत कधी तो आला नाही. जे काय असेल ते रूमच्या बाहेरच त्या बाळाला खेळवायचा. मग परत मग मी माझं जे काही काम असेल तर मी माझं जेवण वगैरे टिफिन देऊन मी माझं जेवण झाल्यानंतर मी जे काही धुणे भांडे असेल ते करायला जायचे बाळाला झोपवून. मग तो जो मुलगा आहे तो जेव्हा आम्ही त्या रूममध्ये आलो ना राहायला, तेव्हापासून तो फक्त येणं जाणं त्या रूममध्ये, म्हणजे बाहेरून चालू होतं येणं जाणं त्या रूममध्ये. तो म्हणजे जोएल मुलग्याचं नाव आहे माझ्या, त्याच्यासोबत असं बाहेरूनच खेळायचं. तो मुलगा रांगत वगैरे बाहेर गेला तर त्याच्यासोबत खेळायचं असं. मग काही दिवसानं तो मुलगा मला बोलला की ह्या बाळाला घे आणि तू इथून निघून जा, तू थांबू नको इथं. मला वाटलं की हा थोडा म्हणजे जरा मेंटली इश्यू आहे, त्यामुळं तो असा बोलत असणार. मग मी लक्ष दिलं नाही त्या गोष्टीकडं. पुन्हा मी जे काय असेल ते माझं रोजचं रुटीन आहे असं चालू होतं. त्यानंतर मग काही दिवसानंतर असं दिवस 2-3 आठवडे पुढे गेल्यानंतर मग जे पहिला इन्सिडन्स हा माझ्या मिस्टरांच्या सोबत झाला. 1-2-3 वाजले होते त्यावेळेला अचानक त्यांची बॉडी लॉक झाली आणि मला मी बाजूलाच आहे, पण मला त्यांना स्पर्श करायचा आहे, पण त्यांना म्हणजे त्यांची बॉडी साथ देईना, पूर्ण लॉक झालेली. झोपेत होते. आणि अर्धा तास तरी असे ह्या गोष्टी त्यांच्यासोबत झाल्या. पुन्हा मग दुसऱ्या दिवशी मला ह्याने काय बोलले नाहीत की लहान बाळ आहे माझ्यासोबत, मग मी घाबरणार ह्या उद्देशाने मला काय बोलले नाहीत असेच. आणि म्हणजे थोडे दिवस गेल्यानंतर मग माझे जे पप्पा आहेत
ते घरी आलेत. शिफ्ट झाल्यानंतर भेटायला आलेत मला. मग ते जरा थोडं म्हणजे ड्रिंक वगैरे करतात पप्पा आमचे. तरी पण म्हणजे कधी असं आलेत आणि व्यवस्थित आलेत असं नाही, पण ड्रिंक घेऊन. पण त्यावेळेला ते व्यवस्थित आलेत जेव्हा आलेत त्यावेळेला. पण आलेत त्या दिवशी जेवण वगैरे झालं. संध्याकाळी आम्ही सगळे झोपलो. मग पप्पांना आमच्या मधली रूम जी रिकामी होती त्या रूममध्ये आम्ही त्यांना झोपायला जागा दिली. पप्पा आमच्या झोपल्यानंतर अचानक एकदमच असं 12-1-2च्या दरम्यान त्यांच्या अंगावरचं ब्लँकेट ओढायला लागलं. बापरे. हे कंटिन्यू त्यांच्यासोबत रात्रभर झालं. मग पप्पा पण बोलले की जरी मला सांगितलं मी एकटी असणार, त्यामुळे मला घाबरून पप्पा काय बोलले नाहीत. असंच 1-2-3 दिवस झालं त्यांच्यासोबत. पुन्हा मग मला पप्पा बोलले की तू ही रूम सोड, कारण लहान बाळ आहे तुझं आणि तू ओळख नाही कोणाची अशा एरियात तू राहिल्यास. मग तरी पण ठीक आहे बोलून मी इग्नोर केलो, कारण रूम शोधायचं पण भरपूर अवघड आहे. मग ठीक आहे बोललो. आणि पप्पा आमचे मला बोलली असं बोललेत. मग ठीक आहे म्हटलं. त्यानंतर सगळा विषय ठीक आहे बोलून तिथं मी क्लिअर केला. ते तुमच्या वडिलांचे अनुभव यायचे रात्रीचे ते कुठल्या टायमिंगला यायचे? टायमिंग 12-1 नंतरचाच हा अनुभव आहे. मग अशी ती पूर अशी भिंत होती ना, भिंतीला असं बाजूला ह्या साईडला असे झोपूनच पूर्ण असे ते बडवायचेत हात. म्हणजे त्यांना फेस करायला जातं ते जे काय असेल समोरचं ते, पण ते भिंतीला स्वतःलाच त्रास करून घ्यायचेत. मग ते आम्हाला पलीकडच्या रूममध्ये ऐकायला यायचं की असं हे पप्पांना त्रास व्हायला लागला आहे. असं आम्हाला पण वाटलं की कुठंतरी म्हणजे ड्रिंक केला असणार, आम्हाला चुकवून असं काहीतरी होत असणार. आणि ठीक आहे बोललं. मग पप्पा आम्हाला बोलले की आम्ही कधीच पप्पा म्हणजे जेव्हा आमच्या घरी आल्यात आणि कधी आमच्या म्हणजे घरी राहिल्यात झोपल्यात असं नाही. कधी पण आले तर टेरेसवर झोपणं किंवा बाहेर कुठं तर असं झोपणार असं, कारण घरी झोपून त्यांना पहिल्यापासूनच सवय नाही आहे असं. त्यानंतर मग पप्पा बोलले की रवीना आणि आज तुमच्यासोबत मी झोपणार, मला इथंच खाली चटई हातरून दे आणि इथंच झोपतो मी. मग ह्यांना समजत होतं की काय विषय चालू आहे काय नाही, पण मी घाबरणार त्यामुळे मला काहीच बोलले नाहीत. त्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी झाल्या. हे मला कोणीच असं फोडून काही बोलले नाहीत. पण माझ्या डोक्यात एकच विषय चालू होता की तो मुलगा मला असं बोलला आणि ह्या गोष्टी पण अशा चालू आहेत. पण मी माझा ह्या गोष्टीवर विश्वास म्हणजे नव्हता किंवा आपल्यासोबत कधीच म्हणजे ह्या गोष्टी झालेल्या नाहीत. त्यानंतर मग परत दुसऱ्या दिवशी मग पप्पा आमचे निघून गेलेत. मला परत सांगितलेत की लवकरात लवकर तुला रूम जर दुसरी भेटली तर तू शिफ्ट होऊन जा. ठीक आहे बोललो. पप्पा आमचे गेले. मग मला जे अनुभव व्हायला लागलेत, जे रूम माझी किचनची रूम आहे ना, ती एक मोठा हॉल आहे अशी ती फक्त किचनची रूमच होती मोठी. त्या रूममध्ये मी जेवण वगैरे करायला लागलो. की असं मला भास व्हायचं की माझ्या पाठीमागून कोणतरी आहे, माझ्या मागं कोणीतरी आहे. आणि मी पाठीमागं बघितलं तर असं काहीच नाही. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही रूममध्ये त्या राहायला गेलो त्या महिन्यापासूनच माझा मुलगा कंटिन्यू आजारी. कंटिन्यू त्याला म्हणजे पहिलाच त्यालाच त्रास व्हायचा आणि रात्रभर तो रडायचा. कारण त्याच्या अगोदर ज्या रूममध्ये आम्ही होतो त्या रूममध्ये काहीच त्याला असं म्हणजे आजारी किंवा काहीच नाही डिलिव्हरी झाल्यापासून त्रास झालेला त्याला. पण ह्या रूममध्ये आल्यानंतर कंटिन्यू हा आजारी पडला. काय म्हणजे आजार काय काय व्हायचा, त्रास काय काय व्हायचा? त्रास म्हणजे रात्रभर झोपणार नाही, ताप असं म्हणजे किरकोळ आजार असे व्हायला लागले त्याला. आणि रडणं वगैरे किरकिरी ही रात्रभर चालू असायची. झोपू द्यायचं नाही तो आम्हाला पण. त्यानंतर मिस्टरांच्या सोबत तो सीन झाला. मग पुन्हा माझ्यासोबत म्हणजे थोडे दिवस 2-3 महिने झाल्यानंतर माझ्यासोबत पण तोच सीन. पूर्ण माझी बॉडी लॉक झाली होती. आणि माझे म्हणजे असं वाटलं की माझ्या म्हणजे इथं बसले कोणतरी आणि मला जाणवते की असं मला दाबून धरले. पूर्ण असं मला जाणवते, पण माझी पण बॉडी अशी लॉक झालेली की मला असं मी बाजूला हात असं करायचा प्रयत्न करायला, पण त्यांना काहीच म्हणजे बॉडीचं माझी रिस्पॉन्स करेना. त्यामुळं मग एक थोडा वेळ मला तसं ते झालं त्रास. मग झाल्यानंतर मी घाबरून काय बोललो नाही. दुसऱ्या दिवशी मी म्हटलं ह्यांना की मला असा त्रास झाला आणि मला भीती वाटायला लागली की अशा गोष्टी म्हणजे मला रात्री कधीच नाही आणि असं पहिल्यांदा माझ्यासोबत झाले. आणि जे झालं ते मला म्हणजे असं की आवाज पूर्ण असा असा आवाज मला तो येत होता. मला स्पष्ट ऐकू येत होतं ते आवाज. मला ते जे
आणि भास पण असा होत होता की माझ्या कोणतरी असं बसल्याने मला दाबून, म्हणजे असं की त्याची इच्छाच नाही आहे की आम्ही तर थांबावं किंवा इथून निघून जावावं. मग मी असं सांगितलं दुसऱ्या दिवशी की माझ्यासोबत असं असं घडलं. मग ह्यांनी मला म्हणजे बोलले की ठीक आहे म्हणले, काय नाही, असं झोपेत तुला काहीतरी झालं असणार, काहीतरी रूम वगैरे चेंज केली, पसारा वगैरे शिफ्ट करताना म्हणजे त्रासामुळं काहीतरी झालं असणार. ठीक आहे बोलले. त्यानंतर मग जी किचनची रूम आहे ना, त्या रूममध्ये मी म्हणजे काहीतरी हालचाली, काहीतरी भांडी वगैरे असं आवाज येणं किंवा असं काहीतरी पळण्याचा आवाज, म्हणजे जी माझी किचनची रूम आहे आणि पहिली रूम आहे अशी पळत असं जाणं येणं असं मला म्हणजे भास व्हायला लागला. त्यानंतर मग पुन्हा मी असं सारखं 1-2-3 महिने असे झालं ह्या गोष्टी. परत मग मी इग्नोर करायला लागलो, सवय झाली त्या गोष्टीची. ज्या वेळेला मी परत मला त्या गोष्टी व्हायला लागल्या तेव्हा मी एकदा पाठीमाग बघितलं, पण ते बघितल्यानंतर ते दृश्य भयानक होतं. ते की असे एक लेडीज होती आणि तिच्या म्हणजे चेहरा नॉर्मलच होती ती, आणि कुंकू वगैरे असं लावलेली, हिरवी साडी आणि केस लांब अशी होती ती. तिला मी बघितल्यानंतर त्याच वेळेला बेशुद्ध पडले. मग पुन्हा मग उठल्यानंतर मला काहीच म्हणजे समजलं नाही की बाबा काय माझ्यासोबत झाले. त्यानंतर तिथून मग मिस्टरांना आल्यानंतर मी बोलले की असं असं माझ्यासोबत झालं किंवा मला असं दिसलं. आणि जे किचनच्या रूमच्या पाठीमागच्या बॅक साईडला एरिया असा आहे की त्या एरिया म्हणजे परडा वगैरे असते ना, असं पडीक जागा पूर्ण असं जंगल टाईप, जसं ते वेस्ट जागा पडलेली असते अशी एरिया होती. आणि त्याच ठिकाणी हौद होता. त्या ठिकाणी म्हणजे दुसरीकडं मला किचनच्या साईडला पण असं हे नव्हतं की त्या ठिकाणी उभारून मला भांडी घासावं, कारण धुणं भांडी वगैरे तिथंच करायला लागायचं. आणि त्या ठिकाणी पण असं म्हणजे कारण संध्याकाळची पण भांडी घासून झोपायचं, एखाद्या वेळेस जास्त लोड भांडी वगैरे असले तर त्या ठिकाणी रात्रीचं मी भांडी घासून झोपायची. पण त्यावेळेला पण असं मला भास व्हायचा की बाबा कोणतरी माझ्या पाठीमागं आहे, माझ्यासोबत कोणतरी असं मला बघतंय. अशा ह्या गोष्टी मला त्या जाणवत होत्या. मी इग्नोर करत होतो त्या गोष्टीला. घाबरलं तर ते आपण घाबरतच जाणार. मग मग मी सांगितलं आहे ना की असं असं माझ्यासोबत झालं, मला हे दिसलं, असं ह्या गोष्टी झाल्यात. मग त्यांनी पण मला बोललेत की हो माझ्यासोबत पण ह्या अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि लहान बाळ आहे आणि तू पण घाबरून जाशील, त्यामुळं मी तुला काय बोललो नाही. मग त्यानंतर त्याने जे घरमालक आहेत त्यांना त्याने भेटून बोलले की काकी तुम्ही असं का केला आम्हाला, अशी म्हणजे तुम्ही या गोष्टी आम्हाला का बोलला नाही किंवा का, आम्हाला लहान बाळ आहे आमचं, आम्ही एमर्जन्सी शोधत होतो रूम, पण थोडा वेळ का असं ना आम्ही दुसरीकडे कुठं तर घेतली असती, कारण लहान बाळाचं म्हणजे लहान बाळ आजारी कंटिन्यू पडायला लागले, पुढं काय पण होऊ शकते या गोष्टी. तर असं असं आमच्यासोबत झालं आणि तिच्यासोबत पण ह्या गोष्टी सगळ्या झाल्या. मग त्या बोलल्या की होय आम्हाला पण म्हणजे त्या गोष्टींचा त्या ठिकाणी त्रास होत होता, त्यामुळं आम्ही ती रूम सोडले आणि तुम्ही लवकरात लवकर रूम चेंज करा. पण आम्ही म्हणजे मग त्याच मंथमध्ये माझा बड्डे होता. मग आमच्या जी चर्चमधली जी आमची फॅमिली आहे चर्चची, त्यांना सगळ्यांना आम्ही बोलवून घेतलं, घरी प्रेयर वगैरे करून केक वगैरे कट केला. मग त्यानंतर आमचे पास्टर पण आले होते त्या ठिकाणी. त्यानंतर त्यांना आम्ही बोललो की असं असं तुम्ही घरासाठी प्रेयर करा. मग त्यांनी जे आमच्यात म्हणजे ते पास्टराने तेल घेतलं, खोबरेल तेल, त्याच्यावर प्रेयर केली. सगळ्या भिंतींना म्हणजे ते लावून त्यांनी ती प्रार्थना करून त्या गोष्टीसाठी प्रेयर केली पास्टराने. आणि सगळं झालं, जेवण वगैरे झाले, सगळे आपल्या घरी गेले. त्यानंतर कधीच तो म्हणजे अनुभव म्हणजे ज्या गोष्टी आमच्यासोबत होत होत्या त्या झाल्या नाहीत. त्यानंतर आम्ही 1-1.5 वर्ष परत त्या रूममध्ये राहिलो. असा हा इन्सिडेंट्स माझ्यासोबत. मग कळलं का कोण होतं ते, काय ज्यांनी त्रास दिला ते? हा म्हणजे कळलं म्हणजे कसं, ज्या घरमालकीने आम्ही बोललो ना तर त्या बोलल्या की हा म्हणजे आमच्या सासू म्हणजे त्यांचं त्रासात त्या जी त्यांची सासू आहे ना ते त्यांची फॅमिलीचा विषय म्हणजे लहान मुलगा बघणार, लहान मुलगा मोठा मुलगा बघणार, ह्या अशा गोष्टी. पण त्या ह्याच्यातच त्यांनी काहीतरी त्यांचं टेन्शन घेऊन किंवा काय हार्ट अटॅक काहीतरी गोष्टी त्यांच्या झालेल्या. मग त्यांचं त्या घरावर त्यांचं म्हणजे भरपूर म्हणजे हे होतं, जीव होता त्या घरावर.
आणि ते त्या ठिकाणी त्या म्हणजे त्यांचंच काहीतरी त्या गोष्टी असणार. त्यांनी आम्हाला स्पष्ट बोललेत की आमच्या सासूंचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, त्यांनी त्या ठिकाणी असं असं झालेलं आहे असं हे बोलले. ज्यावेळेस तुमच्यासोबत या सगळ्या ऍक्टिव्हिटी व्हायच्या त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांना तुम्ही संपर्क नाही केला की इथं काय? हां, मी बोललो मी ज्या वेळेला माझ्यासोबत ज्या गोष्टी झाल्या नेक्स्ट डे मी अशा म्हणजे जे शेजारी होते किंवा मी खालच्या रूममध्ये होते आणि माझ्या वरच्या रूममध्ये ते जी घरमालकीण आहे त्यांची जाऊ राहत होती. त्यांना काही कोणता त्रास व्हायचा नाही, म्हणजे त्यांचं घरचेच त्यामुळं त्यांना काही त्रास झाला नाही. मग त्यांना मी बोलले त्या काकींना पण बोलले आणि असं म्हणजे आता दुपारच्या वेळेत लेडीज लोक असे दारात बसतातच गप्पा मारत. मग मी जाऊन त्यांच्यासोबत बसले आणि मी डायरेक्ट त्यांना बोलले की माझ्यासोबत असं असं झालं, मला हा त्रास होत आहे. मग ते बोललेत की नाही आम्ही एवढं वर्ष येतं आम्हाला तर काय असं झालेलं नाही. मग ते जाऊ त्यांच्या बोलल्या त्या घरमालकीणीच्या, नाही असं तर काय होऊ शकत नाही कारण आम्ही तर भरपूर दिवस आहे आणि तुम्ही पहिल्यांदा नवीन आलाय त्यामुळं ह्या गोष्टी असं वाटत असणार. पण जे शेजारचे आता बाकीचे जे आहेत ते आपण त्यांना ते मला प्रायव्हेट बोलले की तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जावा, कारण त्या ठिकाणीच्या सासूंचा त्यांचा तळमळून जीव गेलेला आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही त्या म्हणजे बाळ आहे लहान त्यामुळे तुम्ही ही रूम चेंज करा. पण ज्या वेळेला पास्टरांनी येऊन प्रेयर वगैरे जे बड्डेच्या दिवशीच, पण असं नाही की ते खास त्या रूमसाठी, बड्डेच्या वेळेला असं हे झालं ते घडून आलं त्या गोष्टी. त्यावेळेला प्रेयर झाली त्यानंतर मग काहीच नाही गोष्टी घडल्या, सगळं व्यवस्थित झालं. मग तुम्ही ती रूम चेंज वगैरे केली का? हो, रूम चेंज केली. 1 वर्ष राहिले त्यानंतर मग काहीच प्रॉब्लेम झाला नाही, रूम चेंज केली. त्याच्यानंतर परत काय त्रास वगैरे? नाही काहीच नाही, काहीच नाही आता काही प्रॉब्लेम. बरं, तर मित्रांनो हे होते रवीना मॅमचे अनुभव आणि ते बेळगाववरून इकडे आलेले आहेत. तर तुम्हाला पण आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. जर इमिजिएटली यायचं असेल तर इंस्टाग्रामची पण आपण लिंक दिलेली आहे किंवा इंस्टाग्रामचा आपण हँडल्स टाकलेले आहेत, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून आम्हाला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर चला आता आज इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.